घरात गोकुळ असावं म्हणतात, पण हे एवढं हे बघा, घर बघा किती छान पद्धतीने सजवलेलं आहे. बिना पाण्याची कांदा भजी कशी बनवायची? हो हो, सेम टू सेम. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आता सगळी कामं वगैरे आवरून बसली. हे कपडे सगळे धुतले मी आणि सुकत घातले, लादी पुसली. आज देवपूजा केली, कारण का काही दिवस देवपूजा करायला नव्हती. हो 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 हो, तुमचीच प्रगती आता दाखवणार आहे मी तर. आणि कपड्यांच्या घड्या पण घालायच्या बाकी आहेत. भांडी कुंडी सगळं घासून तिथे ठेवलं. आज साफसफाई पण थोडी काल केलेली, आज नाही. तर ती भांडी सुकतच ठेवलेली रात्रभर. आणि सगळं हे कामं करून जरा बसली आणि नीट निरकून बघितलं घरात, तर तुम्हाला दाखवते. आज खूप दिवसाने आतांगचे फ्रेंड्स आलेत घरात खेळायला आतांग सोबत. आणि आतांगच्या फ्रेंडने म्हणजे ह्या दोघांनी पुन्हा आतांगने ह्या तिघांनी मिळून घर एवढ्या छान पद्धतीने आवरलंय ना, मला जाम आवडलेलं आहे. बघून असं मनाला शांती झाली मजा. दाखवते तुम्हाला पण. ही इथून स्टार्टिंग आहे, ही इथून खेळण्यांची स्टार्टिंग आहे. हा आतांगचा. हे मला अजून कपडे घडी घालायचे, ते बाजूला ठेवले. ह्यांना आणि डिस्टर्ब नको म्हणून बाजूला ठेवलेत मी. आणि अर्धे कपडे असे सुकत इकडे तिकडे लावले. अजून धुवायचेत कपडे शाळेचे. त्यात हे मी काल भांडी धुवून ठेवलेली सुकत रात्रभर. आणि हे ह्यांनी घर एवढ्या छान पद्धतीने सजवलंय बघा. माझा पाय इथून स्टार्टिंग करते, परत एकदा दाखवते. हे बघा, हे बघा, घर बघा किती छान पद्धतीने सजवलेलं आहे. हे पोरांचं सजवणंच एकदम भारी असता. म्हणजे पॅरेंट्स लोकांना अक्षरशः खुश करून टाकतात ते लोक. बघा. आणि काहीतरी त्या बास्केटमध्ये बाकी आहे. ए काय काय रे, काय शोधतोय त्याच्यात? आणि हा अभ्यास करायचा आहे, शाळेचा अभ्यास. काय हातात पुस्तकं ठेवत नाही आणि ती घ्यायची. आणि काय, वा वा, तिजोरी खोलली आम्ही आता. हा वा. आता सगळ्यांनी हाय करा इकडे. हाय कर, हाय कर, हाय कर. घरात गोकुळ असावं म्हणतात, पण हे एवढं. काय केलंस? काढलं मी. काय काढलं? टोपी. काय काढली टोपी? टोपी का काढली? आंटीने बताया. पेंटी का? ऐक ना माझं. हा बोल. ऐक. हे बघ, आपला ब्लॉग चालू आहे. सामान बघा, सामान बघा. ऐक ना माझं. माझं ऐक. बोल ना. चांका चांका. हे एक तर चांका ये इकडे उभा राहा बेडवर. बेडवर ये, बेडवर ये. मला 200 लागतोय. क्लिप लागतात हे. अच्छा हा. ये इथे उभा राहा, दाखव मला. ये. हा दे. कोणी शिकवलं तुला हे बोलायला? डान्स टीचरने. अरे वा, गुड. वा वा. धोती बघा आमची भारी आहे. हो हो, सेम टू सेम डॅडा, सेम टू सेम. बघ, हे कोणी दिले? टू सेम. हा बोल ना. त्यांनी छोटा बाबू असताना दिलेलं ना तुला. अजून एक कुठे त्यातला तुटला, तो पडला आतांकडून इथे, आपटला आणि तुटला. ढोल वाजवणारा होता मस्त तो. आणि ही दोघे हे टाळ वाजवणारे. हे ह्याला काय बोलतात? ओ ह्याला काय बोलतात? पेनो. पेनो वाजवतात. पेनो. पेनो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर आज मी बनवायला घेतली आहे कांदा भजी. आणि मी तुम्हाला आता सांगते की कांदा भजी आज मी कशा पद्धती बनवणार आहे. तर बिना पाण्याची कांदा भजी बनवणार आहे. तर कसं, आधी मी आहे ना कांदा ना कापून घेतला बारीक, त्याला मीठ लावलं आणि मिठामध्ये ना चांगलं असं कांदा कुस्करून घेतला एकदम, म्हणजे मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग थोडं आहे ना
बेसन ॲड केलं त्याच्यामध्ये आणि बेसन ॲड करून आहे ना ते बेसन मी कांद्याला एकजीव करण्याचा प्रयत्न केला. थोडा तिखट मसाला टाकला आपला, थोडं जिरं टाकलं आणि एकजीव करण्याचा प्रयत्न केला, पण ते काय एकजीव झालं नाही. शेवटी मला पाण्याचा वापर करावाच लागला, कारण मी ना हा स्टंट का करायला घेतला, मी ना एक व्हिडिओ बघितलेला. कोल्हापूरचे काका आहेत, ते कोल्हापूर भागातले, म्हणजे माझ्या सासर साईडचे. तर ते काका आहेत ना काय करतात, कांदा कापून आहे ना त्याला मीठ आहे ना छान लावून घेतात आणि त्याच्यामध्ये मग चांगला कांदा आणि मीठ आहे ना चांगलं हाताने कुस्करून घेऊन आहे ना त्याच्यामध्ये आपोआप पाणी सुटतं. आता तो खूप 10-1 किलोचा टोप असेल आणि त्या टोपामध्ये 5-1 किलो अर्ध टोप ते कांदा आहे ना कापून आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करतात मीठ टाकून. मग साहजिक आहे त्याला भरपूर पाणी सुटणारच, त्यामुळे त्यांना पाण्याचा वापर करायला जमत नाही. म्हणजे पाणी ऑलरेडी सुटलेलं असतं आतमध्ये आणि आपण काय हे एकच कांदा 1-1.5 कांद्याची कांदाभजी करायला गेला त्याला काय पाणी सुटणार आहे. तर म्हणून मला इथे काय ते पाण्याचा वापर करावा लागला आणि मी ना अशीच कांदाभजी बनवते, जेणेकरून ना कमी पीठ वापरते आणि कांद्याचा वापर जास्त दिसला पाहिजे. म्हणजे असं एकदमच पूर्ण असं घट्ट पिठाचा असा गोळा घट्ट मला आवडत नाही. असं कांदा भजी म्हणजे कांदा मेन लागला पाहिजे आणि त्याच्यामुळे मग मी अशी कमी जरा पीठ टाकून आहे ना त्याचं बनवते. आणि आता मी चांगलं तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये कांदा भजीसाठी ते बॅटर आहे ना टाकलं. आता कांदा भजी आपली तयार होते आणि ना मला एक आहे ना आता सवय लागली, मी ना 17 वेळा हात धुवत बसते आणि हात पुसत बसते म्हणजे त्या टॉवेलला. तर काय पण असू, असं टोपाला हात लावला तरी जाऊन हात धुवेल, जरा एक टोमॅटो कापला तरी हात धुवेल. ती मला ना सवयच लागली आणि बहुतेकांना ना ती सवय असतेच असते. असे विषय तर आपले चालतच राहणार. आणि ह्याच्यामध्ये ना आता कांदा भजी करायला घेतली आणि कांदा भजी छान अशी कुरकुरीत झाली पण आहे. तर तांदळाचं पीठ काही जण टाकतात खूप कुरकुरीत होण्यासाठी, तर मी नाही टाकत. आता झटपट करायची बोलली तर अशी साधीसुधी येते आणि जर एकदम चांगली करायची बोलली तर थोडा टाईम लागतोच. आणि सगळ्यात पहिलं मी काहीही तेलाचं पदार्थ करत असेल, सकाळी दुपारी 2 टाईम 3 टाईम कधीही, तर मी पहिलं ते ना गॅसवर थोडं तरी त्याचं म्हणजे त्यातलं म्हणजे काहीतरी ठेवते. काहीही असो, पापड असला तर पापड तोडून ठेवते, पण तेलाचं शक्यतो मी काहीही पदार्थ करताना ना मी गॅसवर थोडंसं ठेवते, कारण का माहीत नाही ती सवय आहे मला. आणि मग मला असं वाटतं ठेवायचं आणि नाही ठेवलं तर मला असं चुकल्यासारखं होतं. पण असं मी शक्यतो कधी न ठेवता असं होत नाही, मी ठेवणारच गॅसवर थोडं तरी ते जेवण. तर आता कांदा भजी पण बऱ्यापैकी तयार झालेले आहेत आणि कांदा भजी करताना आमचा साहेब पण आला बघायला, मम्मा कशी करते. तर त्याला मी ओरडली, कारण का तेलाचं करत असताना मध्ये आला ना का म्हणजे मला भीतीच वाटते. कसं एक टेन्शन असतं आपल्या डोक्यात, एकदा गडबड चालू असते, त्याच्यामध्ये हे बारकी पोरं आल्याच्या नंतर आणि जास्त आपल्या डोक्यात गडबड होते. जे नाही घडायचं ते आपण घडवून सोडून देतो. जास्त तरी मम्मी लोकांसोबत अशा गोष्टी घडतात. आणि हे कांदा भजी बऱ्यापैकी तयार झाले. आता थोडंसंच बाकी, म्हणजे एक फेरी बाकी आहे, मग त्याच्यानंतर ऑलमोस्ट डन माझे कांदा भजी बनल आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसणार आहे. तर ह्यांना मी थोडंसं काम लावलं आहे करत. गावाला शेंगा आणलेल्या ना, तर खूप शेंगा दिलेल्या सर्व आमच्या पाहुण्या रवळ्यांनी, तर ते थोडे करत आहे ना मी ना सोलत बसते आणि ह्यांनासुद्धा थोडंसं सोलायला शेंगा बसवल्या होत्या. हे कोल्हापूरचे असून पण ह्यांची बोटं दुखायला लागली, तर आमचे दुखणार नाहीत का. मग त्यांना पण खलबत्ता घेऊन बसवला, थोडं ठेचून आहे ना मग ते काढत होते म्हणजे शेंगातले शेंगदाणे. आम्ही पण मी आणि अथांग पण करत असतो टाईम भेटल्यावर, तर ते टाईम लागतो थोडा ते करायला. आणि हे बोलण्याच्या नादात, व्हिडिओच्या नादात आहे ना कांदा भजी करपले. आता एक बाकी तर सगळे छान झाले, फक्त 4-1 कांदा भजी करपलेले. ठीक आहे, चालतं, थोडंसं काय मॅनेज करून घ्यायचं. करपलेलं खायचं, तर हे जेवण आपल्याला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. तर आता बाय बाय.